तर आज होत्या 2 चॉकलेट केकच्या ऑर्डर. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तर मला आल्या 2 चॉकलेट केकच्या ऑर्डर आणि दोन्ही पण हाफ केजीचा केक होता. तर एक ऑर्डर तर मला माझ्या भावाच्या फ्रेंडने दिली होती आणि एक माझा डेली कस्टमर आहे. जे कस्टमर फक्त खायलाच केक नेतात, बर्थडे वगैरे काही नसतो. बर्थडेला वगैरे पण नेतात, बट त्यांना म्हणजे माझा केक खूप आवडतो. त्यामुळं ते जास्त करून खायलाच केक नेतात आणि त्यांना चॉकलेट फ्लेवरच हवा असतो. ज्यावेळेस पण त्यांची ऑर्डर असेल त्यावेळेस मला चॉकलेट केकचीच तयारी करावी लागते, कारण त्यांना तोच खूप आवडतो. तर ऑर्डर आल्या मी लगेच तयारी करायला घेतली आणि हाफ केजीचं जे टीन आहे ते माझ्याकडे एकच आहे. सो मी आधी एक बेस लावून घेतला आणि तो होऊस तर मी दुसरी तयारी करायला घेतली आणि मग हा बेस झाल्यानंतर लगेच दुसरावाला बेस रेडी करायला घेतला. मग ते गार झालं तरच केक छान होतो, सेट वगैरे होतो मस्त आणि कट वगैरेला पण प्रॉब्लेम येत नाही कटिंग वगैरे करायला. जर तुम्ही गरम गरम बेस जर कट करायला घेतला तर त्याचे तुकडे वगैरे पडणार, तो नीट कट नाही होणार आणि खूप सारे प्रॉब्लेम्स येतील. तर हा केक मी लगेच करायला घेतला आणि दोन्ही केक मी 3 लेयर्समध्ये कट केलेत. तर तुम्हाला लास्टला केक दिसेलच, केकचे फायनल लुक. आणि खरंच दोन्ही पण केक एवढे सुंदर झाले होते ना की मी तुम्हाला फुल व्हिडिओज दाखवलेत की मी ते केक डेकोरेट कसे केले, काय कसं केलं, पूर्ण दाखवले डिटेलमध्ये ह्या व्लॉगमध्ये. तर 2 जर ऑर्डर असतील तर मग एक क्रमकोट करून सेट व्हायला ठेवायचा, तोपर्यंत दुसरा घ्यायचा करायला, तोपर्यंत तो छान सेट होतो. तर असंच करावं लागतं, म्हणजे कसं दोन्ही पण केक छान सेट होतात. आणि हे दोन्ही पण केक कस्टमरला संध्याकाळी हवे होते, 7-7:30पर्यंत हवे होते. तर मी 5 वाजेपर्यंतच रेडी करून ठेवते, म्हणजे त्यांना जसा टाईम भेटेल तसं ते कॉल करून येऊन केक घेऊन जातात आणि तोपर्यंत आपल्याकडे पण केक छान सेट होतो. आणि काही कस्टमर असे असतात की ते गेल्या केक कट करतात, बट काही असे असतात की गेल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवतात आणि मग थोड्या वेळाने वगैरे कट करतात. तर तसं पण मी ऑर्डर आल्या लगेच तयारी करायला घेते. मी काय आधी सगळं काही करून वगैरे ठेवत नाही, कारण मग त्यामुळंच मग सांगितलेलं आहे कस्टमरला की 1 दिवस आधी किंवा 2 दिवस आधी ऑर्डर द्यायची. चॉकलेट केकची असेल तर मग 1-2 दिवस आधीच द्यावं लागतं, कारण ट्रफल वगैरे असेल तर मग ते 1 दिवस आधी रेडी करून ठेवावं लागतं, तरच ते छान सेट होतं आणि त्याची डिझाईन वगैरे छान होती. तर आपला हा एक केक रेडी झाला आहे आणि आता मी घेतला आहे दुसरा करायला. तर तोपर्यंत तो छान सेट होईल आणि तो सेट होऊस तर आपण हा कंप्लीट करून घेऊया. तर बॉटमला तर बेसला क्रीम वगैरे लावून घेतली, त्याच्यानंतर लगेच प्रोसेसिंगला लागले. आणि हा पण म्हणजे खरंच खूप छान झाले तर दोन्ही पण केक. आणि दोन्ही सेट होऊस तर दोघांवर ग्लेज वगैरे पण एकत्रच टाकून घेतली, म्हणजे सगळं दोघांचं सोबतच होईल, म्हणून मी दोन्ही पण एकत्र. आता वेगवेगळी ग्लेज वगैरे रेडी करायचं म्हटलं तर खूप प्रॉब्लेम होतो, तोपर्यंत ती ग्लेज घट्ट होणार, मग परत त्याला मेल्ट करायचं वगैरे खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. सो मी काय केलं की दोन्ही केक एकदम करून घेतले आणि दोघांवर एकत्र ग्लेज टाकले, म्हणजे ती ग्लेज पण सेट झाली पाहिजे ना. ती जेवढी सेट होईल तेवढी ती थिक होणार आणि सेट नाही झाली तर मग ती तशीच राहते, मग म्हणजे नीट होत नाही, ती नीट लागणार नाही, काही नाही, असे बरेचसे प्रॉब्लेम येतील. ग्लेज तर ती चॉकलेटची असते, तुम्ही तशी जरी खाली तरी छानच लागते खायला, बट आता केकसोबत खायचं म्हणल्यावर मग छानच लागायला पाहिजे, त्यामुळे ती जेवढी छान सेट होईल तेवढं तो मस्त केक पण लागेल. तर आता हा मी ॲक्च्युली दोन्ही केकला पण ब्राऊन क्रीमनेच फिनिशिंग होती, ह्याच्यामध्ये काय व्हाईट क्रीम वगैरे कोणती यूज नव्हती करायची मला. आणि ब्राऊन क्रीमवरतेच मला ग्लेज टाकायची होती ह्याच्यावर. सो मी लगेच ह्याला फिनिशिंग वगैरे करायला घेतली आणि ह्याला आउटर आयसिंग करायला घेतली ब्राऊन क्रीमने. तर तुम्ही बघताय की मी पायपिंग बॅगनेच करते आहे, कारण मला ह्याला प्रॉपर शेप द्यायचा होता. आणि ग्लेजच्या वेळेस वरतून एवढी क्रीम वगैरे किंवा फिनिशिंग नाही आली तरी चालतं, काही प्रॉब्लेम नसतो त्याचा, कारण वरतून ग्लेजच असते, त्यामुळं ते काय एवढं दिसून वगैरे येत नाही. बट मी तरी पण प्रॉपरच फिनिशिंग करते, तुम्ही बघताय म्हणजे तुम्हाला दिसेलच की मी फिनिशिंग किती प्रॉपरली करते आहे, ग्लेज टाकायची असो किंवा काही असो. तर जसं मी तुम्हाला नेहमीच सांगते प्रत्येक व्लॉगमध्ये की इथून पुढचे जे आपले केक असणार आहेत, जे डिझाईन्स असणार आहेत केकचे, ते सगळे युनिक असणार आहेत, काहीच फक्त रिपीट असतील, कारण कस्टमरच्या नीड्सनुसार आपल्याला केक करून द्यावे लागतात. जी डिझाईन त्यांना हवी असते तीच त्यांना करून द्यावे लागते, सो त्या रिपीटेड असतात. आणि ज्या न्यू डिझाईन्स असतात त्या तुमच्यासोबत शेअर होत राहतील, रिपीटेडवाल्या पण शेअर होत राहतील. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. आणि खरंच खूप म्हणजे
काय म्हणतात त्याला, मन लावून वगैरे मी व्हिडिओज रेडी करते खास तुमच्यासाठी. म्हणजे तुम्हालाही बघायला मिळेल, तुम्हालाही काही शिकायला मिळेल. त्याच्यासाठी मी काहीतरी वेगवेगळं सुद्धा ट्राय करत असते. आणि ज्यावेळेस कस्टमर मला सांगतात की तुझ्या मनाने केक कर, त्यामुळे त्यावेळेस तर मी खूप खुश असते, कारण मला त्यावेळेस तुम्हाला काहीतरी वेगळं डिझाईन दाखवायला मिळते. सो हे सगळं तर झाली फिनिशिंग वगैरे. ह्याला सेट व्हायला ठेवलं, क्लीन वगैरे करून घेतला बेस, आणि तो सेट व्हायला ठेवला. तोपर्यंत मग ह्याला घेतलं मी आउटर आयसिंग करायला. तोपर्यंत तो छान सेट होईल. आणि ह्याची आउटर आयसिंग झाल्यानंतर मी सेट व्हायला ठेवला हा पण. आणि तोपर्यंत मग ग्लेज रेडी करून घेतली. आता हा सेट झाला की मग नंतर आता ही क्रीम फ्रीजमध्ये ठेवून दिली, कारण मग ही मेल्ट नको व्हायला. सो मी लगेच फ्रीजमध्ये ठेवून देते. मी काय वरती वगैरे ठेवत नाही क्रीम. आणि जेवढी एअरटाईट असेल तेवढी क्रीम सेट होते आणि छान लागते. सो ह्याची पण तुम्ही फिनिशिंग बघताय की किती प्रॉपर फिनिशिंग केली आहे. आणि तुम्हाला लास्टला कळेलच, आणि लास्टला काय त्याच्या आधीच कळेल की दोन्ही केक इक्वल साईजचे झालेत, इक्वल हाईटचे झालेत, आणि दोन्ही पण एकदम प्रॉपर आणि सेम झालं आहे. म्हणजे तुम्हाला दिसेलच ते. आता ह्याची फिनिशिंग तर होतच आली आहे की तुम्ही बघताय. आणि नंतर हे झालं, फिनिशिंग झाल्यानंतर आपण ह्याचा बेस वगैरे क्लीन करून घेऊयात. कारण जर बेस क्लीन असेल तरच मग छान वाटतं आपल्यालासुद्धा बघायला, आणि कस्टमरलासुद्धा क्लीन वाटतं. जेवढं आपण कस्टमरला नीट आणि क्लीन देऊ तेवढं कस्टमर आपल्याकडे अट्रॅक्ट होतं, आणि आपल्या ऑर्डर चालू राहतात. कस्टमर कुठेही जात नाही ज्यावेळेस कस्टमरला आपली टेस्ट आणि क्वालिटी आणि क्वांटिटी आवडते. सो बेस वगैरे आपण क्लीन करून घेतला आहे. मी टिश्यूज वापरते, कारण फडकं वगैरे यूज केले की त्याने एवढं प्रॉपरली क्लीन होत नाही. टिश्यूने एकदम छान असं क्लीन होतं. तर हे सेट झालेत. आणि आता मी ग्लेज पण रेडी करून घेतली आहे. तर ग्लेज कशी करायची तुम्ही बघा. तर थोडी थोडी करून ग्लेज टाकायची कधी पण. जर आपल्याला ड्रिपिंग करायची असेल तर एकदम ग्लेज टाकले तर मग ती ड्रिपिंग पण नीट होत नाही आणि सगळीकडून नीट स्प्रेड होत नाही. तर ग्लेज तुम्ही बघताय किती सुंदर आणि छान झाली, आणि घट्ट झाली, अशी पातळ वगैरे पण झाली नाही आहे. सो ही ग्लेज मी 2 केकसाठी बनवली होती. तर आधी हाफला टाकून घेतली, नंतर हाफ टाकली, आणि मग त्याला स्प्रेड करून घेतलं. पहिले तर ड्रिपिंग करून घेतली, आणि मग जो सेंटरचा पार्ट होता तो नीट कवरअप करून घेतला. तर ह्याला मी मेसी पण करून घेतलं, कारण मेसीशिवाय तर केकला लुक येतच नाही, आणि मला ही डिझाईन खूप आवडते. सो मी मोस्टली केकला हाच म्हणजे जे मेसी असतं ते करून घेते. तर तो सेट व्हायला ठेवला, आणि मी आता हा करायला घेतला आहे. आणि नंतर ह्याला पण आपण ड्रिपिंग करून घेऊयात. ह्याची थोडीशी पटकन झाली, कारण ह्याची जी ग्लेज होती ती मी आधीच सगळीकडे स्प्रेड वगैरे करून घेतली. तुम्ही बघताय की ड्रिपिंग किती छान झाली, आणि जेवढी मेसी होईल तेवढं छान लुक येतो केकला. तर तुम्हाला खरंच हे दोन्ही केक आवडले असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि भरपूर शेअर करत राहा तुमच्या फ्रेंड्सला. आणि अजून कोणी असेल तर त्यांना शेअर करत राहा व्हिडिओज वगैरे, आणि सबस्क्राईब वगैरे करा, आणि असंच सपोर्ट करत राहा. तुम्ही सपोर्ट केलं तरच म्हणजे अजून म्हणजे व्हिडिओज वगैरे टाकायला असं छान वाटतं. तुमचे कमेंट्स पण खूप छान छान असतात. त्या कमेंट्सनी पण भरपूर मोटिवेशन वगैरे भेटतं. आणि लास्टला तुम्हाला केकचे फायनल लुक दिसतीलच. तर हा आपला फर्स्टवाला डेकोरेट झाला. ह्याच्यावर मी कॅडबरीज म्हणजे तयार करून घेतल्या होत्या छोट्या छोट्या, आणि दोन्ही केकवर पण कॅडबरीज होत्या. तर छोटे छोटे बीड्स वगैरे टाकून घेतले. आधी मोठे टाकले, मग छोटे टाकले. तर तुम्ही बघताय ग्लेज किती छान स्प्रेड झाली आणि एकदम प्रॉपरली सेट झाली आहे. तर तो तर डेकोरेट झाला, आणि तो मी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून दिला. आता आपण करूया आता सेकंडवाला केक डेकोरेट. तर ह्याच्यामध्ये बाकी काही नव्हतं, फक्त सेंटरला 3 ते 4 फ्लावर्स होते. त्याच्यामध्ये मला ते चॉकलेटचे बॉल्स टाकायचे होते, आणि ह्या ज्या कॅडबरीज होत्या त्या ह्या केकला त्या कॅडबरीजने थोडंफार डेकोरेट करायचं होतं, बस एवढंच. कारण त्या कस्टमरला ज्यांना खायलाच केक हवा असतो त्यांना चॉकलेट हा फार आवडतात. त्यामुळंच मग जेवढे चॉकलेट्स यूज करू तेवढं ते कस्टमर खुश होतं. सो हे झाल्यानंतर मी सगळं घेतलं डेकोरेशनचं सामान, चोको चिप्स वगैरे टाकलं ह्याच्यामध्ये, आणि छान असा हा केक डेकोरेट करून कस्टमरला दिला. की कस्टमरला हा केक खूप म्हणजे खूप आवडला. तर ते गेल्या गेल्या खायला बसले की पहिले कॉल करतात की केक खरंच खूप छान आहे, आणि म्हणजे लगेच कमेंट असते त्यांची, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही, फीडबॅक पण छान देतात ते. सो केक तर रेडी होतच आला आहे. पूर्ण डिझाईन मी तुम्हाला दाखवली आहे की मी कसं डेकोरेट केलं आहे, काय डेकोरेट केलं आहे. चोको चिप्स वगैरे टाकते म्हणजे केकला अजून थोडंसं छान असं लुक येईल. मी मटेरियल यूज करायला कंजूसपणा करत नाही, भरपूर मटेरियल यूज करते. हे तुम्ही पण बघताय की माझी केकची जी वेट असतं ते 500 ग्रामच्या पण पुढे जातं. तर हे तर झालं. आता चोको चिप्स वगैरे सगळं टाकून झालं. थोडीशी फक्त मोदकनी डिझाईन्स डॉट डॉट वगैरे टाकले म्हणजे केकला अजून थोडासा छान असा लुक येईल. आणि हे डॉट्स वगैरे टाकून झाल्यानंतर केक पण खरंच खूप छान दिसायला लागला, असं म्हणजे भरून वगैरे दिसायला लागला, आणि लुक पण छान आला. तर हे आहेत आपल्या दोन्ही केकचे फायनल लुक. तर कसे वाटले तुम्हाला हे दोन्ही पण केक, प्लीज मला कमेंट करून सांगा.
आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच सपोर्ट करत राहा. थँक्यू. बाय.